पुस्तक वाचल्यावर वाटलं छोटा कार्यक्रम आनंद या आणि अगदी तुम्ही 100% सहमत आहे. जशी की ते फार वाईट झालं जे काय त्याच्या संमेलनाध्यक्षाच्या अतिशय वाईट म्हणजे अनेक ठिकाणी मी अशी दाद देत गेलो. ललिता नाही येत म्हणजे अनंत भावे सरोज देशपांडे असा उल्लेख आहे. तर सरोज देशपांडेंच्या घरी म्हणजे सरोज देशपांडेंचे मिस्टर अरविंद देशपांडे MA MPhil PhD तिन्हीचे शिक्षक. माझ्यावर मोठ्या प्रमाणात त्यांचे बौद्धिक संस्कार त्यांच्याकडे पुष्पाताईची मैत्रीण माझी आणि हिचे वडील तेव्हा प्राचार्य होते. भावाकाच म्हणायचे. माझा भाऊ त्या कॉलेजमध्ये होता. घरातले धर्माधिकारी पुण्यात आले की त्यांच्याकडेच बरेच वेळा उत्तर येत असत. तर आपण आता सुरुवात करतो आहोत कार्यक्रमाला आणि हे माझ्या पेजवरून फेसबुक लाईव्ह होतो आहे. जे महाराष्ट्रातले आपले मित्रमैत्रिणी आहे तिथून पाहू शकतील कार्यक्रम. थोड्या अडचणी आल्या होत्या त्या आधी सांगतो काय 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 झालं. आज दिवसभर यांचा 12 वाजेपासूनचा स्लॉट बुक आहे पूर्ण संध्याकाळपर्यंत. नाहीतर दुपारची वेळ निवडली होती 4 ते 6 परंतु 10 ते 12 असं ते म्हणत होते. थोडा आधी मी याच्यासाठी मागून घेतला 9 पासून आम्ही सुरुवात करू हा यासाठी की पंकज कुरुलकर याचं 100वे पुस्तक आहे कथासंग्रह मृत्यूपत्र तो सकाळी 6ला अलिबागून निघालेला आहे. तर आता लोणावळ्याच्या पुढे आहे तो. आणि इतर काही वेगवेगळ्या कारणांनी जसं प्रिया दमकर किंवा शिरीष चिंदाडे सर आणि चंपर हे प्रकृतीच्या कारणामुळे येऊ शकले नाही. प्रियाचं मीटिंग निघाली तर ती लेट येणारच सगळे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला हे की वर्णमुद्राचा एरवी आता तुम्ही काही लोक नवीन आहात हा रुटीन प्रकाशन समारंभासारखा आम्ही इथे बरेच केले 5-6 कार्यक्रम केले. इथे जो प्रकार असतो दीप प्रज्वलन शुभ असते प्रमुख अतिथी वगैरे असं काही नसतं. ते थोडस आपला सहज या निमित्ताने जमणे गप्पा टप्पा करणे अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असतो. यावेळी फक्त सुदैवाने राजा दीक्षित सर ज्येष्ठ कवी आणि सरांना जोगळेकरांना समकालीन कवी आपल्या कार्यक्रमाला इथे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत. तर त्यांच्या हस्ते थोड्या वेळाने आपण ज्याला प्रकाशन म्हणतो आपण आता प्रकाशन म्हणजे काय तर इथे यासाठी घ्यायचं असतं की हा एम्बियन्स असतो आजूबाजूला पुस्तकं असतात आणि एक जागा हवी असते आपल्याला ती पुस्तकं हातात धरून फोटो काढण्यासाठी त्याला प्रकाशन म्हणायचं. एरवी आपण जमणे गप्पा टप्पा करणे हे खरं प्रकाशन. तर आणि तुम्ही पाहिलं असेल मी आधीच दोघांनाही विनंती केली की तुम्ही इकडेच येऊन बसा सरळ नाही तर ते इकडे या मग मी अनुमोदन देतो वगैरे. तर प्रमुख उपस्थिती पत्रिकेमध्ये एक नंदिनी देशमुख असंही नाव आहे आणि त्या काही इकडे येत नाही आहेत. आता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इकडे येऊन बसावं आणि मीच अनुमोदन देतो माझ्या विनंतीला. थोडं काय झालं की मी शेगावला असतो आणि तेवढ्या लांबून येऊन इथे हे सगळं मॅनेज करणं मला थोडं माझ्या पूर्वी काय होतं थोडी दुर्दैवाची अशी गोष्ट आहे. आमचा मित्र होता दयानंद कनकदंडे तो मागच्या वर्षी अकाली गेला. नाही तर ते दोघंही मोहिनी आणि तो ही सगळी मदत करायचे. भावार्थाची अरेंजमेंट अगदी गुलाबाची फुलं आज मोहिनीला म्हणालो होतो की तू आणशील का तर ती हो म्हणाली. ऐन वेळी तिला मुंबईला जावं लागलं. पण ते सगळं मला सापडलं. मी थोडा लवकर आलो आजूबाजूला. तर सर्वप्रथम मी दीक्षित सरांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत करतो.
या ना बाईला. जोगळेकर सरांचं स्वागत आणि अभिनंदन. जोगळेकर सरांची 4 कविता संग्रह आणि आता हे 5वं पुस्तक ज्याबद्दल दीक्षित सर बोलणारच आहेत. योगायोगाने काय झाले, 5-7 एकेका आठवड्याच्या अंतराने वर्णमुद्राचं 99वं, 100वं आणि 101वं असे पुस्तकं आले. जोगळेकर सरांचा आला सगळ्यात आधी तेव्हा त्यांनी विचारलं होतं की जसं तू एरवी पुण्याला येतो असा कधी आला तर आपण एक छोटासा आपलं नेहमीसारखा हे करून घेऊ प्रकाशन समारंभ. पण गेल्या काही 3-1 महिन्यांपासून माझं काही येणं होत नव्हतं आणि काही निमित्तही सापडत नव्हतं. योगायोगाने माझ्या मुलीचं लग्न ठरलंय नोव्हेंबरमध्ये आणि ते अमरावतीचे जे आमचे जावई आहे त्यांना ते काहीतरी पेशवाई वगैरेच ते कपडे घ्यायचे होते, पुण्यातूनच घ्यायचे होते. तर त्यामुळे तो योग आला आणि मी परवापासून इथे पुण्यात आहे. ते लोक तिकडे खरेद्या वगैरे करत आहेत लक्ष्मी रोडला, मी माझी कामं करतोय इकडे. तर म्हणून मग हा सगळा घाट घातला. मग सगळं पंकज कुरुलकर वगैरे यांच्याशी बोललो तर ते सगळं जुळून आलं. थोडी तुमची गैरसोय झाली, म्हणजे ज्या सोयी मला अपेक्षित असतात अगदी चहा पाण्यापासून, हा असा लवकर हा स्लॉट भेटल्यामुळे अजून दुकानं उघडले नाही म्हणा काय असं थोड्या अडचणी आल्या. आणि ती एकटीच मुलगी आहे इथली भावार्थाची, पण तेवढं थोडं काय म्हणतात त्याला सहन करून घ्या गैरसोय आणि क्षमाही करा त्याबद्दल मला. आणि दुसरं असं की हा कार्यक्रम झाल्यावर अगदी जवळ जसं पत्रिकेत मी हाकेच्या अंतरावर म्हटलं होतं, बाजूला शाकम नावाचं एक शाकाहारी रेस्टॉरंट आहे, तिथे आपल्याला जेवायलाही जायचं आहे. ते काही असं फार पंचपक्वान्नाचं 5 स्टार वगैरे असं जेवण नाहीये, आपलं साधा वरण भात भाजी पोळी. आणि ते इमटेरियल आहे, ते यासाठी आहे की अनायासे 12 वाजत येतील आणि ती जेवणाची वेळ आहे म्हणून आपल्याला तिथे जाऊन जेवायचं आहे. तो उपस्थित सर्वांना आणि यानंतर येणाऱ्यांना माझी ती विनंती राहील की मनोजची ना आपली तर ओळख नाही, मग आपण कसं जायचं, हा त्यांच्या मित्रांसाठी असावा असं वगैरे काही मनात बाळगू नका. आणि माझ्या विनंतीला मान देऊन जरूर तिथे या. प्रकाशन समारंभाचा उद्देशच तो आहे की आपण 4 लोकांनी एकत्र यावं, कुठेतरी बसून गप्पा टप्पा कराव्यात, तर त्या तिथे होतील. इथे एक अडचण अशी आली होती की यांनी अगदी हा रद्दच करा अशी विनंती केली होती, कारण यांचं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे एवढं सुंदर दालन या 25 तारखेला बंद करत आहेत. तर ठीक आहे, त्याच्या मागे काही व्यावहारिक कारणं असतील किंवा जे काय असेल, पण ही एक थोडी दुःखाची गोष्ट आहे. आम्ही 5-6 कार्यक्रम केले आणि एक हक्काची जागा हळूहळू निर्माण झाली होती भावार्थ. तर आता हा आजचा शेवटचाच कार्यक्रम असं समजावं लागेल, पण हरकत नाही, आपल्याला ती त्या वेळेत त्यांनी उपलब्ध करून दिलं. आणि त्यांना काळजी होती की कदाचित तुमचा कार्यक्रम सुरू होईल, मग आम्ही जाहीर केलेला आहे तर लोक यायला लागतील, मग त्यांचा गलका वाढेल. तर म्हटलं आम्ही ते करून घेऊ, त्यांना शांत बसवू, नाही तर मग आम्ही निघून जाऊ. तर नंदिनी ताईंशी जेव्हा मी बोललो तेव्हा त्यामुळे तू काही काळजी करू नको, पुण्यातले लोक काही 12च्या आधी काही तिथे येणार नाही, किती सवलत जाहीर केली तरी ते निवांतपणे दुपारनंतर येतील. त्यामुळे आपला कार्यक्रम हा लोकांच्या व्यत्ययाविना पार पडेल. आणि म्हणून थोडं गैरसोयीची वेळ एक प्रकारची 9 ते 12, तर हळूहळू मित्रमंडळी जमत जाईल. तर थोडे जर पंकज कुरुलकर लवकर आला तर पोहोचेल तासाभरात, तर त्यानंतर मग आपण ते प्रकाशन त्या पेटीत जी पुस्तकं आहे ती उघडून हातात धरून फोटो वगैरे काढू. तत्पूर्वी आधीच सुरुवातीला दीक्षित सर जोगळेकरांच्या पुस्तकावर बोलतील. त्याच्यानंतरचं स्वरूप असं आहे की नंदिनीताई, जे पुरुषोत्तम देशमुखांचं पुस्तक आहे, एक प्रकारे त्यांच्या प्रतिनिधी म्हणून त्या इथे आलेल्या आहेत. तर त्या पुस्तकातले छोटी टिपणं आहेत, त्यातल्या काही भागाचं अभिवाचन, जोगळेकर सरांच्या एखाद्या टिपणाचं अभिवाचन, आणि पंकज कुरुलकरला त्याच्या कथा इतक्या लांब लांब आहेत, म्हणजे एक वाचायची म्हटलं तर 50 मिनिटं सहज जातात, पण तो एक 20 मिनिटाची कथा घेऊन येतो आहे अलिबागवरून आणि तो ती वाचणार आहे. तर अशा रीतीने 12 वाजेपर्यंत
आपल्याला इथे आज दरम्यान चहा पाण्याची व्यवस्था होते, तर निवांतपणे सहजपणे आपण आता इथे 2-1 तास घालवणार आहोत. नंदिनीताईंचं म्हणजे पुरुषोत्तम देशमुखांचा योगायोगाने आज 81वा वाढदिवस आहे. आणि औरंगाबादमध्ये तिथे मेहतानी एक त्यांचं जे हिटलरची भाषणे या अनुवादाचं जे पुस्तक, त्याचं ते घरगुती समारंभ, वाढदिवस आणि पुस्तक प्रकाशन असं ते तिथे करत आहे. प्रकृतीमुळे त्यांना इथे येणंही शक्य नव्हतं, पण नंदिनीताई कदाचित आज त्या कार्यक्रमासाठी तिकडे गेल्या होत्या, पण त्या आवर्जून म्हणजे हे पुस्तक माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं कामच नंदिनीताईंनी केलेलं आहे. की हे बघ माझ्या भावाचं असं असं त्यांनी लिहून ठेवलंय, काढतो का तू? आणि वर्णमुद्राचा क्रायटेरिया असा आहे, म्हणजे मला जरी संपादक, मालक संपादक लोक समजत असले तरी मी संपादक वगैरे काही नाही, माझा तो वकूबही नाहीये. मी त्यातल्या त्यात आमचा वर्णमुद्राचा क्रायटेरिया काय, तर मित्रांची पुस्तकं काढणे एवढ्याचसाठी ते स्थापन झालं होतं. आता मित्र नसलेल्यांनी काय करायचं, तर त्यांनी आधी मित्र व्हायचं, मग पुस्तक आपोआप निघतं. त्यामुळे ती आधी वाचण्याचा प्रश्नच येत नाही मित्रांची असल्यामुळे. पण हळूहळू मी ते जेव्हा त्या भूमिकेत जायला लागलो, तर माझ्या असं लक्षात आलं, संपादकाची अडचण अशी असते की एखादं चांगलं पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्याचं वाचून झालेलं असतं. तर एखादं वाईट पुस्तक प्रकाशित न करता त्याला वाचावं लागतं. म्हणजे त्याला त्या दोन्ही, एकीकडून सुख आहे आणि एकीकडून हे दुःखही त्याच्या पदरी येतं. तर अशा प्रकारच्या पत्रिकेत किंवा मी फेसबुकला टाकलेला आहे की एका गमती जमतीतून एक प्रयोग सुरू झाला होता 2019 मध्ये ऑगस्ट महिन्यातच. आणि पहिलं पुस्तक मुंबईला प्रेस क्लब मध्ये आम्ही बेकेट आय डोंट नो म्हणतो म्हणून, तर ते बेकेटवर एक चर्चासत्र घेतलं होतं शेगावला, त्या निबंधांचं ते पुस्तक. तर ती वर्णमुद्राची एक चळवळ होती एक प्रकारची. असे 5 चर्चासत्र आम्ही पाश्चात्य कवी लेखकांवरची घेतली. तर त्यातलं ते पहिलं पुस्तक होतं. तिथून सुरुवात झाली आणि काही असे फार मोठं प्रकाशन संस्था आपण काढतो आहोत आणि असं काहीच डोक्यात नव्हतं. मित्रांची पुस्तकं काढायची असं म्हणून सुरू झालेलं. तर 6 वर्षात आपोआप म्हणजे मलाही कळलं नाही 100 पुस्तकापर्यंत कसा येऊन पोहोचलो मी. तर ते आज आनंदाची गोष्ट आहे की 100व 99, 100 आणि 101 पुस्तक प्रकाशित होणार आहे. तर नंदिनीताईंना म्हणजे पुरुषोत्तम देशमुखांच्या प्रतिनिधी म्हणून मी वर्णमुद्रातर्फे गुलाब पुष्प देतोय. आणि दीक्षित सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं जोगळेकर सरांच्या पुस्तकावरचं आपलं भाष्य करावं इथे. सगळ्यांना मनापासून नमस्कार. औपचारिक पद्धतीची सुरुवात करत नाही, आणि सुदैवाने हा इथला जो माहोल आहे, तो माहोल असा आहे की थोडंसं गप्पा मारल्यासारखं, थोडं अनौपचारिक पण अगदी आतून आलेलं असं आपल्याला बोलायचं. आणि त्यामुळे मी म्हटलं तसं की औपचारिक भाषण असं नाहीये हे मी जे बोलतोय ते. पण काल रात्री 1 वाजेपर्यंत मी हे वाचत होतो, त्याच्यावरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे असं समजा, आणि थोडासा संवाद आहे. काय की मी स्वतः एक कवी आहे आणि त्यांच्या पिढीचा कवी आहे. जोगळेकर हे माझे किती आता 40-50 वर्षापासूनचे मित्र आहेत. आणि एका पिढीचे कवी असल्यामुळे हे जे पुस्तक आहे जीवीचे जीवलग, हे वाचताना मी फार एन्जॉय केलं, कारण अनेक गोष्टी समान होत्या. बाकी सगळं अनौपचारिक बोलत असलो तरी मला वाटतं प्रकाशनाची औपचारिक घोषणा
नाही ते याच्यासाठी ती म्हणतोय नंतर मी. म्हणतो. हा नंतर करायचं ते सगळं आले आलं. की. ठीक आहे. मग काही प्रश्न नाही. हा. सुरुलकर यायचेत ना. पण खूप आनंद वाटतो की या प्रसंगी मी हजर आहे. म्हणजे त्यातले सगळे लोक आहेत. 3 पुस्तकं प्रकाशित होत आहेत. वर्णमुद्राचा हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. आणि असं आहे की साहित्याचं क्षेत्रच असं आहे की जिथे कसलेच भेदाभेद नसतात. आणि पण तरी सुद्धा एक सांगतो की तुम्ही विदर्भातले आहात आणि विदर्भाकडे एक वेगळं औदार्य असतं हे मी खूप चांगला अनुभवलंय. याचं कारण मी विदर्भाचं जावई आहे. तर सगळं असं एक छान माहोल जमून आलेला आहे. नंदिनी ताईंची सुद्धा मी काही संदर्भ मी विसरलो होतो, पण आम्ही पण अनेक वेळा भेटलोय. छान संवाद झालेला आहे. आणि व्यक्तिशः माझ्या आयुष्यात म्हणजे मी जवळजवळ 4वी-5वीत पहिली कविता केली, 4थी मध्ये असताना. आणि तेव्हापासून करतोच आहे आतापर्यंत कविता. पण माझं जे करिअर होतं संबंध प्राध्यापकीचं करिअर, तर त्यात मी विशेषतः फर्ग्युसन मध्ये 10 वर्ष शिकून जेव्हा विद्यापीठात प्रवेश केला त्यानंतर दीर्घकाळ मला कविता दुरावली. आणि मी स्वतः कविता म्हणजे माझ्या 100 कविता प्रकाशित झालेल्या होत्या, पण कविता संग्रह वगैरे डोक्यात सुद्धा नव्हतं. आपला संग्रह करावा वगैरे कोणाला तरी जाऊन सांगावा माझा हे तर मी कधीच आयुष्यात केलं नाही की माझं प्रसिद्ध करा. पण कवितेपासून दुरावल्यासारखं एक झालेलं होतं. आणि त्याच्यातून एक कुठेतरी कविते वाचून झालो होतो. सुना सुनाव मी आणि होते ब्रह्म खवळले अनुरेणूतन वगैरे असं माझ्या कवितेत सुद्धा ते आलेलं आहे. एक घुसमट होत होती. त्यामुळे मी जेव्हा निवृत्त झालो त्याच्यानंतर मग मला असं काहीतरी मोकळा श्वास घेता यायला लागला. आणि म्हटलं आता आपण लेखनाकडे वळू. आपल्या मनात जे मोठं लेखन आहे, बाकीचं लेखन चालू असायचं, पण मोठ्या स्वरूपाचं काहीतरी करूया, पुस्तकांच्या ग्रंथाच्या स्वरूपाचं. तेवढ्यात माझ्याकडे विश्वकोशाचं अध्यक्षपद आणि त्याच्या नुकतंच आधी नवभारतचं संपादक पद आलं. पुन्हा ती 2-3 वर्ष काही. पण आता मात्र मी अगदी मोकळा श्वास घेतोय. आणि कविता ही म्हणजे मी पूर्णपणे कवितेच्या मूडमध्ये आलो. त्या योगायोग असा की त्या टप्प्यात माझा कविता संग्रह आता नुकताच प्रकाशित झाला. आणि ते प्रतिभाताई आहेत, त्यांचा माझा म्हणजे एकच प्रकाशक आमच्या आणि एका 4-5 दिवसाच्या अंतरानेच आमचे कविता संग्रह आले. तर त्यामुळे काव्य विश्वात सध्या विहार चालू आहे मुक्तपणे. आणि त्या टप्प्यात यांचा म्हणजे आता हा संग्रह नाही, पण हे त्यांचं पुस्तक जे आहे जीवीचे जीवन हे यावं, हे फार आनंदाची गोष्ट आहे. त्याला आपण असावं ही फारच आनंदाची गोष्ट आहे. तर म्हटलं तसं की या निमित्ताने काही कसं आहे की हेमंत गोविंद जवळ मी असा काही दावा करणार नाही की आम्ही खूप जवळचे मित्र आहोत, आम्ही सारखे भेटलोय वगैरे, असं काही नाहीये. आम्ही प्रसंगोपात किंवा कार्यक्रमांमध्ये कवितेशी संबंधित अशा गाठीभेटी व्हायच्या. आणि तुम्हा सगळ्यांना याची कल्पना असेलच की जोगळेकर हे तसे फार संकोची, काहीसे आबोल शब्दापेक्षा जास्त चांगला काव्यात्मक शब्द वापरतो, मितभाषी. आणि त्यांचं ते सगळं रूप, गोरे आणि गोरे मोरे असं मी त्यांना पाहत आलो बरेच वेळा. विलक्षण प्रतिभावान हे पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून बघतोय तेव्हा ते जाणवते. आणि खूप वेगळी अशी कविता त्यांची. मला आठवतंय की आम्ही त्यावेळेला म्हणजे ते आहेत, अरुणा डेरे आहे, मी आता एकेरी उल्लेख करतोय, त्या खूप मोठ्या झाल्या आहेत, पण एकेरी उल्लेख म्हणजे ते आमच्या सगळ्या मित्रांचा आम्ही सुद्धा अरे तुरे म्हणायचो. पण आता काय झालं की मध्ये बऱ्याच वर्षांची गॅप पडली, ते खूप मोठे कवी झाले, मी काही पदं भूषवली, त्यामुळे आता बरेच वेळा आम्ही अरे तुरे म्हणता म्हणता आहो जाऊ म्हणतो. पण
मैत्रीची भावना जी आहे ती तशीच आहे सगळी. तर म्हणजे त्यांचा जो मी म्हटलं तसं की त्यांचा जो स्वभाव आहे मितभाषी स्वभाव, तर त्या आपल्याला या पुस्तकात सुद्धा त्याचे पडसाद उमटलेले दिसतात. म्हणजे अनेक जागी तुम्हाला असं दिसेल की ते असं कुठल्या तरी या सगळ्या मोठ्या व्यक्ती या आहेत, आम्ही भेटलो आणि आम्ही चर्चा केली असं लिहितात. पण लगेच पुढचं वाक्य असं येतं, चर्चा केली म्हणजे ते बोलत होते आणि मी ऐकत होतो असं ते त्यांचं अगदी ते वैशिष्ट्य. आणि त्यांनी स्वतःसाठी ते पृष्ठ 100 वर आहे ते मुखदुर्बळपणा असा शब्द वापरलाय. मी तो वापरत नाही त्याच्याबद्दल, पण त्यांनी वापरला. म्हणजे कुठेतरी त्यांना एक अशी जाणीव आहे की आपण नाही ते तसं. म्हणून मला काय वाटतं की त्यांचं सगळं जे व्यक्त होणं आहे मोठ्या प्रमाणात ते त्यांच्या कवितेत आणि त्यांच्या साहित्यात आलेलं आहे. आणि ते विलक्षण, म्हणजे ते विलक्षण किती आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला असं दिसेल की त्यांच्याबद्दल मोठमोठ्या साहित्यिकांनी ज्यांच्यावर त्यांनी लिहिलंय त्यांनीच त्यांना केवढी शाबासकी. त्यांचा पहिला संग्रहच मुळे पुढे तो बोरकरांच्या हस्ते, म्हणजे किती भाग्य आहे कविवर्य बोरकर यांच्या हस्ते तो संग्रह प्रकाशित होणं. आणि ते अनुराधाबाईंनी सुचवणं. अनुराधा पोद्दार या माझ्या शिक्षिका, मला SP मध्ये त्या शिकवायला होत्या. आणि त्यामुळे मला ते सगळं, आणि त्यांनी त्या मातृहृदयी त्यांना म्हटलंय, तर ते खरोखर मला सुद्धा तोच अनुभव आहे. बरेचदा भेटल्या पुढे की इतक्या प्रेमाने चौकशी करायची. आणि मिश्किलपणे मला म्हणायचं, मी तेव्हा एक 20-30 वर्षापूर्वीचा मी आठवल्यावर ते ज्यांनी पाहिले त्यांना ते पटेल. मला म्हणायचं, आता तू गोंड्यासाठी गोड गोड दिसत राहा बर का कायम असं ते म्हणायचं. हा अतिशय विलक्षण प्रेमाने त्या वागायच्या. तर ते असं त्यांच्या माझ्यात अशा अनेक आम्ही समान गोष्टी अनुभवलेल्या आहेत की हे वाचणं हा इतका मोठा आनंद. अर्थात ज्यांनी ते अनुभवलेलं नाही त्यांना पण तो खूप आनंदाचाच भाग आहे, यात काही शंका नाही. पण मला जरा तो विशेष आनंदाचा वाटला. किंवा त्यांनी म्हणजे आता बघा तुम्ही त्यातलं कितीतरी तर ते मी सांगत जे होतो त्याच्यात आधी मला ते सांगायचंय की बोरकरांनी, बाबा बोरकर यांनी व त्यांच्याविषयी बोलताना एक, आता तो त्यांचं वर्णन नव्हतं, त्यांनी ते स्पष्ट केलं, पण ते त्यांनाही थोडं लागू पडतं. आणि त्यांच्या कवितेबद्दलही बोलताना त्यांनी वापरलं, त्यांनी लाजाळूचं झाड असा शब्द प्रयोग वापरला होता. तो फार समर्पक होता, लाजाळूचं झाड. त्याच्यानंतर कवी शंकर वैद्य यांनी फार मार्मिकपणे त्यांच्याबद्दल असं म्हटलं की होड्या आणि खोड्या करणारे कवी असं म्हटलं. त्याच्यानंतर विद्याधर पुंडलिक यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कवितेचा एक जो गुण सांगितला तो इतका मार्मिकपणे ते 2 शब्द त्यांनी वापरले की शुद्ध प्रसन्नता जोगळेकरांजवळ आहे. शुद्ध प्रसन्नता हे जे, आणि ते पुंडलिकांचं वैशिष्ट्यच होतं. म्हणजे आता ते म्हणजे यांच्याप्रमाणेच मला तो सगळा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारलेला, आणि त्या वाड्यात गेलं की पुढे विद्याधर पुंडलिक, मागच्या बाजूला दिवा मोकाशी, असं ते फारच छान ते वातावरण होतं. काय झालं, माझे वडील मश्री दीक्षित हे साहित्य परिषदेशी 67 वर्ष संबंधित. त्यामुळे लहानपणापासून मी घरी सुद्धा साहित्यिकांना बघत आलो. म्हणजे मी गमतीने असं म्हणतो की ते म्हणतात ना की गोव्याचं पोर रडलं तरी सुरावर रडतं, तशी आमची साहित्याच्या बाबतीत स्थिती झाली. तर म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या आम्ही, त्याच्यात अगदी जवळजवळ म्हणजे एक 2-3च अपवाद जर सोडले तर सगळ्या व्यक्ती त्यांचे अनुभव, माझे अनुभव बरेच वेळा ते समांतर आहेत, बरेच वेळा सारखे आहेत. त्यामुळे ते खूप मी दाद देण्यासारखंच ते होतं. आता फक्त यातले A.V. आरोसकर म्हणा, दुर्दैवाने रजनी परुळकरांची माझी
ओळख नाही, गाठ पडली नाही. पण असे काही एक 2-4च अपवाद सोडले. श्रीबा रानड्यांना मी कधी भेटलो नाही. हे जर अपवाद सोडले तर सगळे आपल्या प्रत्येकाचे माझे म्हणून सुद्धा खूप छान अनुभव आहेत. आणि काही काही ठिकाणी तर अगदी टाळी ते समोर नव्हते म्हणून, पण टाळी द्यावी असंच मी ते वाचताना मला वाटलं. म्हणजे बघा की काही काही शल्य असतात आपल्या मनात. आनंद यादव यांच्यावर जे त्यांनी लिहिलं आहे लेख, त्याच्यात त्यांनी ते त्यांचं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्या वाईट पद्धतीने हुकलं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि मी स्वतः सुद्धा, मला सुद्धा ते शल्य मनात कायमचं राहिलेलं आहे की एक अत्यंत प्रतिभान साहित्यिक, पण त्याच्याविषयी काही एक ग्रह. आणि ते ठीक आहे की त्यांनी असं लोकांना वाटलं की हे चारित्र्यहनन आहे आणि चुकीचं आहे म्हणून त्यांनी माफी मागितली. आणि मला काय वाटतं, म्हणजे मी आपल्यात बोलतोय की मी कुठल्या प्रसिद्धीसाठी बोलत नाही, एक मन खुलं करून आपण बोलत असतो तसं बोलतोय. मला लागलं काय त्याच्यात की वारकरी संप्रदाय जो आहे तो एका विलक्षण सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. आणि हे आणि मग अशा परिस्थितीत ज्या माणसांनी माफी मागितली, पुस्तक मागे घेतलं वगैरे, त्या माणसाच्या बाबतीत ज्या पद्धतीने वागलं गेलं आणि ते नाही होऊ शकले अध्यक्ष, ते फार मनाला जखमेसारखं ते कायम राहिलेलं आहे. आणि म्हणजे ते त्यांच्या ह्याच्यातून व्यक्त झाले, मी सुद्धा तेच अनुभवलेलं आहे. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे त्यांचं काही वेळा त्याच्यात मला एक त्यांचं फार वैशिष्ट्य, त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे, निखळ असा प्रामाणिकपणा आहे, त्याच्यात ते स्वतःच्या चुका सुद्धा अतिशय निरागस प्रांजळपणे मान्य करतात. आणि तो जो निरागसपणा आणि प्रांजळपणा जो आहे तो अगदी जागोजागी आपल्याला या पुस्तकामध्ये आढळतो. त्याचं एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. आणि तिथे पुन्हा ते जिथे गेले, ज्यांच्याशी संबंध आला, तर माझे आला, त्याची मला सगळ्या आठवणी माझ्या ते जाग्या. ते काय तर रमेश तेंडुलकरांवर त्यांनी लिहिलंय. आणि यातला प्रत्येक लेखच तुम्ही वाचा, मुळातून वाचण्याजोगाच तो आहे. आणि ते हृदय असं सगळं आहे. तर तेंडुलकरांच्या घरी गेलो, नितीन तेंडुलकरला प्रश्न विचारला त्यांनी की तुम्ही वाचता का हो कविता, का वाचता का, कळतात का तुम्हाला, का असं काहीतरी. तर ते हा तू कविता वाचतोस का, तर तर त्यांनी लिहिलंय की अरे हे माझं, मी असं नको तर करायला, चुकलं माझं, हे त्यांनी लिहिलंय. पण मला त्याच्यावरनं आठवण झाली की मध्यंतरी रमेश तेंडुलकरांवरचा एक ग्रंथ, विशेषांक, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने प्रकाशित केला. आणि त्याचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं. आणि ते जे प्रकाशन झालं त्याला चंद्रकांतनी बोलवलं होतं. आणि शरद पवार हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर मला स्वतःला ते असं रोमहर्षकच प्रसंग माझ्या आयुष्यातला की मी असा बसलोय, या बाजूला शरद पवार आहे, त्यांनी इकडे सचिन तेंडुलकर आहे, असा तो सगळा अनुभव. आणि त्यांनी मग पुढे लिहिलंय की मला असं पुढे करता आलं असतं की मी सचिनकडे गेलो आणि मग त्याच्या कथा रंगवून सांगणं वगैरे, तर मी ते केलं नाही. मला ते म्हणजे त्यांचा जो सगळा भर होता तो रमेश तेंडुलकरांवरच होता. आणि ते त्यातलं फार महत्वाचं आहे. नंतर सचिनला भेटणं किंवा ते नितीनला पण भेटणं. बाय द वे, नितीन हे सुद्धा चांगल्या कविता करतात आणि त्यांचे पुस्तकं पण आलेली आहेत. त्यांच्याकडे ते वडिलांचा तो जो वारसा आहे लेखनाचा, तो त्यांच्याकडे आलेला आहे. तर ते सगळं जे त्यांनी लिहिलंय ते करताना माझ्या सुद्धा त्या सगळ्या आठवणी खूप छान अशा जाग्या झाल्या. आणि विशेषतः रमेश तेंडुलकरांच्या आठवणी
या जागा. तर असं अनेक ठिकाणी आहे. आता हामोंचं त्यांनी लिहिलं. हामो मराठे यांनी कसं उत्तेजन दिलं हे सुद्धा याच्यातनं वाचण्यासारखं आहे. बरोबर तो अनुभव माझा आहे. म्हणजे मला आठवतंय की आणि हामो हे इतके ज्याला आपण अनौपचारिक अशा गप्पा मित्रासारख्या, म्हणजे वयाचं अंतर ठेवायचंच नाही, छान असं त्यांचं ते. आणि संपादक म्हणून पण त्यांच्याकडे तो सगळा बारकावा होता. आणि विशेषतः जे तरुण आहेत त्यांना उत्तेजन देऊन त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्याकडून ते काढून घेणं आणि छापणं हे फार हामोंमध्ये वैशिष्ट्य होते. मला आठवतंय की मी माणूस मध्ये चालत असत तर तो लेख लिहिलेला होता. आणि हा घट्ट आदराने द्यावा. आईला आपण एकेरीच ती आईच म्हणतो, फक्त ऐतिहासिक नाटकातल्या आईला नाही म्हणत. बाकी आईचा उल्लेख एकेरीच करतो, ईश्वराचा उल्लेख एकेरीच करतो. पण ते जाऊ दे आता. म्हणजे ते आता सामाजिक याच्यात काही या गोष्टी झाल्यात त्यात आता ती सोय राहिलेली नाही. पण तो जो लेख होता माणूस मधला माझा, तो त्यांनी वाचला. आणि मग ते मला त्यांनी बोलून घेतलं. आणि त्या गप्पांमध्ये ते म्हणले, राजा तू आमच्याकडे लिही तू. आणि त्याची थीम जी होती, आता लिहिता येणार नाही. मी तो वेळेस जो किर्लोस्करमध्ये लेख लिहिला तो आज जर लिहिला तर मला एखाद वेळी जिवंत पण ठेवणार नाहीत लोक. तसं न ठेवण्याजवळ पाप काही नव्हतं त्याच्यात. पण शिवाजी गौरव की अवमूल्यन असं शीर्षक होतं त्याचं. आणि राजकारण्यांपासून साहित्यिकांपर्यंत शिवाजी महाराजांचा गौरवीकरण, अतिउदात्तीकरण, अंधभक्ती आणि दुसऱ्या बाजूने त्यातून घडणारं त्यांचं अवमूल्यन याच्यावर फार परखड बुद्धिवादी असा तो लेख लिहिलेला होता. आणि आम्ही काहीतरी एक मी लेखक म्हणून, म्हणजे माझ्यावर लेखक म्हणून पुढे येण्यात एक तर श्रीगम आसगावकर माणूस मध्ये माझी लेखणी घटली. आणि दुसरी मला नेहमी हामोंची आठवण येते. तर त्या ताना सुद्धा हामोंनी ज्या पद्धतीने वागवलं, ज्या पद्धतीने उत्तेजन दिलं, विद्याताई बाळ यांच्याकडे त्यांना घेऊन गेले. आणि मग विद्याताईंनी पण त्यांच्या कविता छापायला सुरुवात केली. मग त्यांच्या त्या विद्याताईंच्या आठवणीत माझ्या विद्याताईंच्या आठवणी या मिश्र स्वरूपात त्या जमा झाल्या. त्या माझ्या एका स्त्रीवादी भूमिकेमुळे मी जरा सामाजिक वैचारिक लेखन करत असल्यामुळे माझ्या त्या भूमिका जरा थोड्या स्पष्टपणे त्या मांडत असतो मी. ते अतिशय सटील पद्धतीने त्यांच्या त्या लेखनामधनं. पण विद्यार्थ्यांशी असणारी असे अगदी मैत्रीपूर्ण संबंध, गीतालीचा उल्लेख तुम्ही केला आहे, तर ते सगळं. आणि एक विशेष सांगतो, विजय हरी वाडेकर, तो विजय हरींचे सगळे अनुभव त्यांनी लिहिले. आणि त्याच्यात कसं होतं की विजय हरी हे फार चांगले उत्तम जाणकार होते. पण विजय हरींच्या स्वभावात कुठल्या तरी काहीतरी एक आग्रहीपणा आणि असं होतं की ते त्या लेखकाला असं लहानासारखं वागवून मग ते आपले संपादकीय संस्कार, असं मला वाटतंय त्यांनाही ते जाणवलेलं आहे असं दिसतंय. माझा बदलून स्वतःच करून टाकलेलं होतं. तर त्याने मी फार मनातल्या मनात दुखावलं. यांच्यासारख्या म्हणजे यांच्या इतका मित्रभाषेत असलं तरी मी पण खूप संकोची स्वभावचा आहे. आणि त्यामुळे मला काही त्यांना जाऊन असं काही म्हणता काही आलं नाही. पण ते मला कायमच लागलं मात्र असं ते आहे. तर त्यामुळे हे होतं. राघव जाधव सरांविषयी त्यांनी लिहिलंय. तर राघव जाधव ही व्यक्तीच इतकी गोड होती ना, म्हणजे फार पहिल्या दर्जाचे विद्वान. इतकी चांगली समीक्षा मराठीत क्वचित आढळेल अशा पद्धतीचे समीक्षक, फार सूक्ष्मता त्याच्यात. आणि काय म्हणजे मी काही वेळा आमच्या मराठीच्या प्राध्यापक मित्रांना दुखवतो, पण मी असं बरेच वेळा म्हणतो की बरेच वेळा आमचे मराठीचे प्राध्यापक हे फक्त मराठी विश्वात रमतात, म्हणजे मराठी साहित्यातच रमतात. पण त्यांचा जो पैस आहे तो असा मोठा नसतो. आणि त्यामुळे काय होतं की एक त्यांची काही बाबतीतली जाण ही कमी पडते. जाधव सरांचं ते नव्हतं.
एक सामाजिकतेचं भान, समाजशास्त्रीय भान, आणि मूळची समीक्षा दृष्टी, त्यांची सौंदर्यवादी दृष्टी, हे सगळं जे त्यांचं आहे त्याला एक व्यापक अशी बैठक होती जाधव सरांची. आणि त्यामुळे काय झालं की जाधव सरांचं सगळं लेखन जे आहे ते मला स्वतःला फार आवडणारं असं ते लेखन आहे, वैचारिक अंगाने. आणि त्यांचे जे शब्द ते वापरतात ते सुद्धा फार, म्हणजे एक साधं तुम्हाला गंमत सांगते की मी केशवसुतांवर, म्हणजे मी इतिहासामध्ये एमफिल करताना थोडासा मी येतोय, पण ते यांच्याच अनुषंगाने ते घेतोय की मी माझं एमफिल कवी केशवसुतांवर केलं इतिहासात. आमच्या पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातल्या सगळे कन्व्हेन्शनल हिस्टोरियन्स जे होते त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की हा कसा काय विषय होऊ शकतो, इतिहासाचा आणि साहित्याचा संबंधच काय. म्हटलं मला तोच तर प्रस्थापित करायचं, आणि मी ते केलं ते. आणि गंमत अशी झाली की ते जे काम आहे त्याला पुढे ज्या पद्धतीची मान्यता, म्हणजे नारायण सुर्वे, कवी नारायण सुर्वे यांनी आपण होऊन ते पुस्तक लोकवाङ्मयातर्फे प्रकाशित केलं. आणि राघव जाधव सरांनी त्याच्यावर फार सुंदर असा अभिप्राय दिला, आणि तो अभिप्राय पुढे त्यांच्या काही नोंदी, काही निरीक्षणे या पुस्तकातही आला. तर हा विलक्षण त्यांनी ते, म्हणजे मला स्वतःला असं वाटलं की म्हणजे काही वेळा काय होतं की इतकी मोठी व्यक्ती जेव्हा आपल्याला शाबासकी ही एक पावती मिळते, जसं तुमचं बोरकरांच्या बाबतीत आणि या सगळ्यांच्याच बाबतीत आहे, तर त्याने तुमच्या कर्तृत्वाला नवे दुबारेच फुटतात एका अर्थाने. तसं ते राघव जाधव सरांचं आहे. आणि इतके संकोचित ते अनपट बिल्डिंग मधलं तुम्ही लिहिलंय. मला आठवत आहे त्या अनपट बिल्डिंग मध्ये चाळ होती, महाराष्ट्र मंडळाच्या मागच्या बाजूची चाळ, 3ऱ्या-4थ्या मजल्यावर त्यांचं ते घर. म्हणजे काय ही एवढी जागा तिथपासून इथपर्यंत अशी ती खोली, त्यात जाधव सर एक कॉट, एक टेबल, आणि मग उरलेली एवढी जागा असेल वावरायला. किती साधे होते. तर ते विश्वकोशाचे अध्यक्ष झाले. सुदैवाने त्या रांगेत मला पुढे बसायला मिळालं, जरी त्यांच्यासारखी पात्रता नसली तरी. पहिले 3 अध्यक्ष फारच थोर होते, मी कुठं त्यांच्या पासंगालाही नाही पुरत, म्हणून त्या खुर्चीवर बसताना मी फार संकोचाने बसलो आणि कायम बसलो. आणि तो माझ्यावर एक अंकुश होता कायम विश्वकोशाचं काम करताना. तर जाधव सर ते विश्वकोशाचे अध्यक्ष झाले, ही बातमी आली. तिथे मी गेलो, तिथे संतोष शेणही आला होता. आणि गंमत स्वभाव, म्हणजे माणसं कशी आहेत ती होती. आम्ही त्या गॅलरीत उभारून गप्पा मारत होतो. खालनं डॉक्टर प्रधान सर येताना दिसले, तर मी सरांना म्हणलो, दादा सर प्रधान सर येत आहेत. ते इतके असे हे झाले की म्हटलं, अरे प्रधान सर वर येत आहेत, एवढे जिने चढून. नको चला आपणच खाली जाऊ. म्हणून खालनं ते, वरनं आम्ही, जाधव सर, मी, संतोष शेणे, आणि ते खालनं प्रधान सर येतात. आणि जीवाशिवाची गाठ पडावी असे मध्ये आम्ही भेटलो. आणि ते म्हणले, नाही चला आता आपण चहा पिऊ. आणि जवळच्या एका साध्या टपरीमध्ये चहाचं, त्यांचं नेहमीच चहाचं हॉटेल, तिथे चहा घेतला. तर आता चहा घेतल्यावर आमचं प्रेमळ भांडण सुरू झालं की बिल कोणी द्यायचं. प्रत्येक जण म्हणतोय मी देणार. गंमत अशी की तो चहावाला म्हणलं की आज तुम्ही कोणीच बिल देणार नाही, मी घेणार नाही तुमच्याकडनं, आज मी तसं चहा नाही. आणि तिथं बाहेर पडल्यावर मग त्यांना काळजी अशी की आता संध्याकाळ होऊन गेली, प्रधान सर घरी जाणार, कसं काय. म्हटलं काही काळजी करा नका, मी सोडतो त्यांना. म्हटलं रिक्षा करतो, सोडतो. प्रधान सर म्हणले, रिक्षा काय करायची, रिक्षा वगैरे काही करायची नाही, आपण चालत जाऊ. म्हणून त्यांचा हातात धरून तिथपासून त्यांच्या घरापर्यंत काय किती अविस्मरणीय अशा ते सगळ्या आठवणी आहेत. तर ते जाधव सरांचं त्यांनी लिहिलेलं जे आहे ते सगळं, म्हणजे त्यांचं प्रत्येक लिहिताना मला ते सगळं उफाळून येत होतं, प्रतीत होत होतं. आणि त्याचा आनंद. जयंत ताटफळेंचं लिहिलं, जयंत ताटफळे चित्रकार, त्यांचा अनुभव लिहिला. पुणे विद्यापीठाच्या इतिहासाचा जो ग्रंथ मी लिहिला त्याला ताटफळ्यांचं मुखपृष्ठ आहे. आणि गंमत सांगतो, फार वेदनादायक अनुभव आहे. मी तपशिलात जास्त जात नाही. कुलगुरूंना आम्ही मुखपृष्ठ घेऊन दाखवलं. दुसऱ्या दिवशी एकच दिवस मी मुंबईला जायचं होतो. मी मुंबईहून परत आलो, त्यावेळेला माझं नाव मुखपृष्ठावरनं आणि आतनं गायब.
कारण तिथे काही उच्चपदस्थ बसले ते, मी त्यावेळेस जेमतेम लेक्चरर होतो, तर त्यांना भयंकर ते वैषम्य वाटलं. ते म्हणले अशी प्रथा नाही, कुलगुरूंवर दबाव वाढला, अशी प्रथा नाही म्हणले. मी नाव काढलं तर मी भयंकर चिडलो. मला कळल्यावर मी जरा खाली आलो. म्हटलं आता घरी जायचं, नोकरीचा राजीनामा पाठवून द्यायचा. तो फार रोमहर्षक प्रसंग होता. त्यावेळेला डॉक्टर अरविंद देशपांडे, माझे गुरु सर्वार्थाने, ते मला म्हटले कुठे चाललंयस? माझ्या घरी गेलं आणि तिथे फोनवरनं ते कुलगुरूंना जे काय बोलले ते विलक्षण होतं. आणि मग ते नाव टिकलं. ते जाऊ दे सगळं, पण तो जो अनुभव होता तो इतका दाहक होता. तर त्या काय सांगताना निसटलं गेले, हा निसटलं काहीतरी, जाऊ दे ते मी सोडून देतो. बाळ गाडगे सरांवर लिहिलंय, बाळ गाडगे सर, आणि ते इतकं छान लिहिलं. बाबा एकच मिनिट, मी ते मात्र तुम्हाला दाखवतो. मी एक 2-4 ओळी वाचून दाखवले तर चालेल ना? तर ते बाळ गाडगे, आणि एकच मिनिट, बाळ गाडगे आणि विद्याधर पुंडलिक यांच्याबद्दल लिहिताना त्यांनी ते एक गमतीशीर कसं लिहिलंय बघा. कॉन्ट्रास्ट त्यातला, हा, बाळ गाडगे विनोदी लेखक, पण त्यांचा चेहरा उग्र भासायचा. चष्म्याच्या जाड कासाराचे डोळे रागावून मोठे झाल्यासारखे वाटायचे. पुंडलिक गंभीर लेखन करणारे, पण त्यांचा चेहरा प्रसन्न हसरा वगैरे. तर ते ही जी काय अशी निरीक्षणं आहेत, ती निरीक्षणं या सगळ्या लेखनाची खुमारी ही अतिशय वाढवणारी अशी ती निरीक्षणं आहेत. तर बाळ गाडगे, मी फर्ग्युसन मध्ये पहिली 10 वर्ष माझी फर्ग्युसन मधली करिअर. त्यावेळेस बाळ गाडगे हे प्राचार्य, ते एक साहित्यिक. पण तुम्हाला सांगतो, त्यांचं आमचं काय असं बिलकुलच संवाद कधी होऊ शकला नाही. एक तर ते प्राचार्य पदावर होते, पण याच्या उलट शशी भावे उपप्राचार्य आणि साहित्य सहकारची जी परंपरा जी चालत आलेली, ती परंपरा जी आहे त्याचे खरे अगदी जो कोणी असेल तर शशी भावे, त्या आमच्या घडणीवर त्याचे परिणाम, त्याच्या सगळ्या स्मृती आहेत त्या. तर असं ते सगळं आहे याच्यातलं. आता अनंत भावे, हा मगाशी देशपांडेंचा जो उल्लेख झाला, अरविंद देशपांडे माझे गुरु. तर काय आहे की अनंत भावे आणि पुष्पाताई भावे हे दोघं, अनंत भावे यांच्यावरचा लेख अत्यंत हृदय आहे त्यांचा. तर अनंत भावे आणि पुष्पाताई भावे हे देशपांडे सर आणि सरोजताई, म्हणजे देशपांडे सरांकडे मला मोठा मुलगा म्हणतात आजही. सर आता हयात नाहीत, जाऊन बरीच वर्ष झाली. सरोजताई आहेत, आणि त्यांचा उल्लेख तर याच्यात आला एका लेखात. म्हणजे तुमची त्यांची मला वाटतं खूप परिचय नसेल, हा, पण अनंतरावांचा आहे. तर त्यामुळे भावे काका आणि पुष्पा मावशी असंच मी म्हणत आलेलो आहे काय. त्यामुळे त्यांनी जे भावे काकांचं सगळं जे लिहिलेलं, तर प्रत्येक जागी काय असतं संगीतात, मला शास्त्रात संगीत कळत नाही, पण एवढं कळतं की जागा असतात आणि त्या जागेला दाद देतात लोक. तसं किती जागा अशा आहेत त्यांच्या लेखनातल्या की त्या प्रत्येक जागेला मी दाद देत गेलो, असं ते आहे. आणि मला याची खात्री आहे की ती दाद तुम्ही पण देणार आहात. आणि मी म्हटलं तसं की ज्यांना ते संदर्भ माहिती नाहीत असे वाचक पण ती दाद त्यांना देत राहतील. ते या संग्रहाचं एक फार मोठं असं वैशिष्ट्य आहे. मी म्हटलं किती 5 मिनिट काय नाही, प्रामाणिकपणा निखळ कसा आहे. तर ते विद्याबाळांचं लिहिताना त्यांनी लिहिलंय की ते मला वाटतं आईनी का आजीनी कोणी विचारलं चहा, तर त्या म्हणले नको काही वगैरे, नाही तुम्ही काही तसदी घेऊ नका. तर मग नंतर यांनी असं लिहिलंय की मला असं वाटतं की मी चहा करून आणतो म्हणायला हवं तरी,
असं वाक्य आहे त्याच्यापुढे. किती सहज कबुली, आणि त्याच्यात कुठेही काही म्हणजे असं हे नाही. म्हणजे ही जी सहजता आहे, या सहजतेत दृष्टी कळते. म्हणजे कुठे त्यांच्या ह्याच्यात कुठे असं स्त्री पुरुष समानता आणि स्त्री विषयक हे वगैरे असं कुठे ते लिहिणार नाही. पण त्यांच्या कवितेत जे काही एक स्त्रीविषयक दृष्टी आहे, अहो काही वेळा बरोबर त्याच्या उलट कसं घडतं, तर त्यांच्या एका कवितेवर त्या आपल्या तरुण भारतच्या या शशिकलाताई उपाध्यायांना त्या इतक्या रागावल्या आणि त्यांनी असं काही लिहिलं, आणि खरं म्हणजे त्याच्या उलट होतं प्रत्यक्षात. आणि ते कोण तुम्हाला, मला वाटतं आनंद यादवच म्हटले का पुंडलिक म्हटले, की ते म्हणले जाऊ दे, विद्याताई म्हणाले की त्यांना ते कळलं नसेल, त्यांना ते कळलं नाही, त्यांनी लिहिलं असं अगदी सहजपणे त्यांनी तो शेरा मानला. पण असेही प्रसंग येतात कधी कधी, कुठेतरी कविता वाचन केलं तिथे अशा प्रकारचा त्यांना अनुभव, म्हणजे या सगळ्या अनुभवातून कवी जात असतो. पण एका तटस्थ वृत्तीने यातल्या भल्या बुऱ्या अनुभवांकडे एका बाजूला निरागसतेने आणि दुसऱ्या बाजूला तत्वज्ञानात्मक पद्धतीने, अशा दोन्ही बाजूनी बघण्याचं एक सामर्थ्य हे जोगळेकरांकडे आहे. आणि ते त्यांचं सामर्थ्य कवितेत जितकं दिसून येतं तितकंच त्यांच्या या लेखांमध्ये दिसून येतं. छोटे छोटे 3-3, 2-2, 3-3 पानाचे लेख आहेत, पण त्या लेखांमध्ये ही जी काही समृद्धी आहे संबंध, आणि त्याच्यावरनं एक मला इथे सांगायला पाहिजे, मी इतिहासात असल्यामुळे मला ते जास्त जाणवतंय असं मी म्हणेन, की मला मोरे सरांचा एक विधान आठवत आहे. आमचे मित्र सदानंद मोरे, डॉक्टर सदानंद मोरे, माझ्या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते एक असं बोलून गेले, त्यांनी कॉम्प्लिमेंट एक दिलं. मी एक 25 पानी मनोगत लिहिलंय त्याला. तर ते असं म्हणाले की तिथे मिलिंद जोशी होते, ते मिलिंद जोशींना म्हणले की तुमचे वाङ्मय इतिहास जे आहेत त्याचं जेव्हा पुनर्लेखन केलं जाईल, तर ते पुनर्लेखन जेव्हा केलं जाईल तेव्हा दीक्षितांनी हे जे मनोगत लिहिलंय ना, हे त्याचं एक मोठं सांस्कृतिक साधन असेल. तर हे त्यातला हा मी आणि हा सगळा बाजूला ठेवा, मला ते त्यांचे उद्गार का आठवतात, बरोबर ते उद्गार हे या पुस्तकाला लागू आहेत. उद्या जो वाङ्मय इतिहास लिहिला जाणार आहे, तो वाङ्मय इतिहास लिहिताना त्या इतिहास लेखकाला या पुस्तकाचा आधार घ्यावा लागेल. इतकं हे पुस्तक समृद्ध असे साहित्य जीवनाचे अनुभव देणार असं पुस्तक आहे. हे त्याचं फार मोठं बळ आहे असं मी त्याच्याबद्दल म्हणेन. दुसरं एक आहे की त्यांची लेखाची शीर्षक हे या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यक्ती वर लेख जो आहे ते तिथे त्यांनी एक विशेषण वापरलं त्या व्यक्तीला, मथळा किंवा शीर्षक जे आहे त्याच्यात, आणि ती इतकी समर्पक आहे. म्हणजे म्हणून ते पुन्हा या पुस्तकाचं एक सांगण्याजोगं वैशिष्ट्य आहे की ती जी शीर्षक लेखांची आहेत त्या प्रत्येक शीर्षकात वापरलेलं विशेषण हे त्या व्यक्तीविषयी खूप काही बोलून जातं. पुढचा लेख तर बोलतोच, पण त्या शीर्षकातच खूप काही सांगितलं जातं. हे पुन्हा ते कवी असल्याचं सामर्थ्य आहे. कवीचा शब्द जो असतो ते एक कवीने वापरलेला शब्द हा अतिशय अर्थसंपृक्त असा शब्द असतो, आणि ती अर्थसंपृक्तता ही त्यांच्या या मथळ्यांमध्ये किंवा शीर्षकांमध्ये आलेली आहे असं आपल्याला दिसून येईल. आता मी 1-2 मिनिटात थांबतोय, पण ते थांबताना मला सांगितलं पाहिजे, हे जे शीर्षक त्यांनी दिले जीवीचे जीवलग, हे जे पुस्तकाला दिलेलं नाव आहे, तर चोखामेळ्यांच्या अभंगातला शब्द येतो, आणि मला असं वाटतं की या प्रसंगी तो अभंग आपल्यासमोर ठेवावा, म्हणून मी तो अभंग आपल्यासमोर ठेवतो. कारण त्या म्हणजे एक कवी वापरतो शब्द
पण तो शब्द वापरताना त्यात काय आहे सगळी जादू ती आता अभंग मी आपल्या समोर ठेवतो. बघा तुम्ही. जीवीचा जीवलग प्राणांचा तो प्राण धरीन चरण जीवे भावे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी धरीन तया धरी ऐश्वर्याची. छंद जयाप्रती संसार काचणी तया नाही. चोखा म्हणे नाही दुजा छंद मनी जागृती स्वप्नी पंढरी राव. तर मला काय वाटलं इथलं फक्त विठोबा किंवा पंढरी हा शब्द काढू आणि तिथे काव्य कविता साहित्य ते काय त्यांचा तोच विठ्ठल आहे. कविता आणि साहित्य हा त्यांचा विठ्ठल आहे. आणि बरोबर मग तो सगळा जीवीचा जीवलग जो आहे. माणसंही आहेत तशी जीवीचे जीवलग माणसं आहेत. पण ती जी माणसं आहेत ती प्राधान्याने तुम्हाला येत असं दिसेल. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे पण मुळात साहित्याकडून ते त्यांच्याकडे गेलेले आहे. त्यामुळे साहित्य कविता आणि साहित्य विश्वातली माणसं हे त्यांचे जीवीचे जीवलग आहेत. हे त्यांचे पांडुरंग आहेत. आणि म्हणून त्याला एक वेगळी अशी समृद्धता प्राप्त झालेली आहे. ही समृद्धता त्यांनी आम्हाला दिली. ते बहुतेक अमृत महोत्सवी टप्प्यात असतील पण याला सगळी झळाळी आहे ती सुवर्णाची झळाळी आहे. आणि त्यांनी शतायुषी पण व्हावं अशी पण एक सदिच्छा व्यक्त करायला म्हणजे चांगल्या रीतीने अशा छान कविता करत चांगलं आरोग्य टिकून शतायुषी व्हावं आणि मराठी काव्य विश्व असंच त्यांनी समृद्ध करत राहावं ही या निमित्ताने मी माझी सदिच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी आज मला आपण बोलवलं हा माझा एक सन्मान झाला असं मी समजतो. आणि आपल्यासारख्या सगळ्या जाणकार रसिकांबद्दल रसिकांच्या समोर त्यांच्याशी हा संवाद करता आला ही आनंदाची गोष्ट आहे. हा जो माहोल आहे पुस्तकांचा माहोल याला काही लोक पसारा म्हणतात पण हा अत्यंत प्रिय हा एक जीवीचा जीवलगच आहे. तर याच्यात बसून आपण हे सगळं करतोय याच्यासारखं आणखी आयडियल किंवा स्वप्नवत काय असू शकतं. तर ते सगळं इथे साकार झालंय. याच्यात आज मी एक छोटासा काव्यरसिक म्हणून बसलोय. आमच्या जुन्या मित्राच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाला बसलोय. ते आयुष्यभर पुरणारा ठेवा आज मी इथनं घेऊन जाणार आहे. धन्यवाद. दीक्षित सरांचे मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाची सुरुवात एवढ्या सुंदर त्यांच्या भाषणाने झालेली आहे. आता आपण एक थोडा 10 मिनिटाचा ब्रेक घेतो आहोत. पाणी बोलावलेलं आहे आणि आधी मी जसं सांगितलं की इथे शुभ हस्ते अध्यक्ष हा प्रकारच नाही त्यामुळे ते समोर ठेवलेलं पाणी सुद्धा तुमच्यासाठी आहे आणि तिकडे 2 बॉटल्स आहेत. तर त्या ज्या चहावाल्याकडून बोलावलं त्याच्याकडे 5च होत्या. थोड्या वेळाने आणखी बोलावता येतील. इथे मी जे आधी म्हणालो मदतीला कोणी न तर माझा मित्र आलेला आहे. हा अनंत नागपूर आमच्या शेगावचा आहे. तो मेकॅनिकल इंजिनियर आहे कवी आहे आणि तो इथेच बदलापूर जवळच्या कॉलेजला तो तिथून आलेला आहे धडपडत. सुरुवातीला काय झालं मी इथेच 8 वाजताच पोहोचलो. ही इथली कीर्ती म्हणाली मी 8:45ला उघडून देईन आणि मी जेव्हा गेटमधून आलो तर तेव्हा मला प्रकाश हरी कारलेकर ते ज्यांचं पुस्तक मी काढलंय ते कवी तिथे बसले. मला काय वाटलं की सगळ्यात आधी येणारा मीच इथे असेल. ते माझ्या आधी येऊन बसले होते आणि ते चिंचवडवरून आले होते. मग मला म्हटलं चला ठीक आहे. तर मला एक प्रसंग आठवला. सावंतवाडीला मलाच एक बक्षीस मिळालं होतं आणि मी तिथे गेलो तर त्यावेळी तो एका लायब्ररीत होता आणि ते 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर होती आणि तिथले हरिहर आठलेकर हे ज्येष्ठ कथाकार त्या कार्यक्रमासाठी ते 2 मजले चढून आले होते आणि त्यांचं वय 80च्या वर होतं तेव्हा. तर अलीकडे असा प्रश्न पडतो ना की कुणासाठी लिहायचं कुणासाठी पुस्तकं काढायची कोण वाचतं वगैरे असं हे ते डिप्रेस होतात लोक. आता तो हा येईल आपला पंकज कुरुलकर तो त्याविषयी म्हणेलच. पण त्याच्या गेल्या
काही वर्षांमध्ये 100 कथा झाल्या होत्या आणि रोज त्याला तो म्हणतो मला काही ना काही सुचतं आणि मी ते लिहितो, पण मग आता प्रश्न पडतो की कुणासाठी लिहायचं, कोणी वाचत असेल का वगैरे. तर आता मला नाव आठवत नाही, पण कोणीतरी हिंदी साहित्यिकाचं स्टेटमेंट मी वाचलं होतं की कुणी वाचो की न वाचो मी मात्र लिहिणार आहे, माझं काम मी करतोय. तसं मी त्या पंकजला म्हणालो होतो की आज नसतील वाचत लोक, पण उद्या कधीतरी कोणीतरी वाचेल आणि त्यांच्यासाठी तुला लिहायचं आहे. आणि वर्णमुद्राचं धोरण ज्याच्यावर थोडी टीका होते की हार्डबाउंड पुस्तकं का काढता, आता ही नाही आहे आजची, तर त्याला उत्तर माझं हेच आहे की ती यासाठी काढतो की ती खूप वर्ष टिकली पाहिजे, ती हाताळताना चांगलं वाटलं पाहिजे, ती नाही वाचली नुसती ठेवली कपाटात तरी चांगली दिसली पाहिजे. तर या सगळ्या उद्देशाने ती हार्डबाउंड असतात. तर आता आपण एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ. चहा आलेला आहे, ते थोडं अनंता मॅनेज करून देईल आणि ती पण आहे. बाटली मी उघडली, तुमच्याकडे देतो. नाही नाही आहे, आहे पाणी मी आता- तिकडे पण आहे आणि तिथे आरोचं पण पाणी आहे. नाही आलं असं हा तिकडे आहे, इथे पण आहे. थोडं त्याच्या आधी आपण तू जा तिकडे, ते तिथे ठेवलेलं आहे चहा, ते त्यांना सांगते कुणीकडून जायचं वगैरे. गेलाय ना, हा तर तो बाहेर आहे चहा आणि ते सगळं. तिथे जाऊन आपण 10 मिनिटांनी मग पुन्हा इथे येऊन तोपर्यंत कुरुलकर येतील. मग प्रकाशन जे जाहीर करायचं आहे सरांना की पुस्तकं प्रकाशित झाली आहे, तो समारंभ पार पडेल. मी काय म्हणणार होतो, हा तर त्या पुरुषोत्तम देशमुखांचा 81वा वाढदिवस जो आज आहे, तर नंदिनीताईंनी आपल्या भावासाठी आणि म्हणजे आपल्यासाठी केक आणलेला आहे. तर तो केक आपण कापून घेऊ. तर तो चहा आधी नंतर कसंही, किंवा मग ते जेवताना खाऊ. पण नाही चहाबरोबर केक नाही, तर मी त्यांना म्हणालो आपण तो जेवतानाच तिथे कापू, पण त्यामुळे किमान इथे फोटो तरी त्यांना पाठवण्यासाठी. तर ते तुम्ही अनंता तो केक आहे तिथे इकडे इकडे ह्या 2 कपाटांच्या मध्ये. आजच आहे वाढदिवस. हा आज वाढदिवस. तो योगायोग आहे, म्हणजे मलाही माहिती नव्हतं. आणि फेसबुकवर बरेच मित्र नाही माझा नाही आहेत, कार्यक्रम ऐकत आहेत. त्यांना माझी अशी विनंती आहे की आता ते फेसबुक लाईव्ह सुरू आहे आणि बरेच जणांचे फोन येत आहेत. कदाचित काही प्रॉब्लेम असेल, नीट दिसत नसेल, अँगल असा कर वगैरे सूचना असाव्यात. तर तो आता काही मी घेऊ शकणार नाहीये. या 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये आता बोलून घेतो मी तुम्हा लोकांशी, ज्यांचे फोन आले आणि काय म्हणणं आहे ते. तर इथून पुढे म्हणजे 12 पर्यंत तरी आता काही फोन करू नका मला, अशी तुम्हालाही विनंती आहे सगळ्यांना. दुसऱ्या गोष्टी बोलताना राहिल्या शक्य नसतात सगळं बोलणं, कारण प्रत्येक लेखावर बोलता येईल असं आहे. ते काल मी म्हटलं तर अक्षरशः रात्री 1 पर्यंत बसलो होतो, तर मी असं इकडे जायचो, काही विशेष जाणवलेलं इथे जायचो आणि 5 नंबर लिहून ठेवायचो, असं ते होतं. पण ते ऑर्गनाईज करण्याचा मधला वेळ मला मिळालाच नाही, कारण मग पुन्हा पहाटे उठून आवरून इकडे आलो. पण खूप मजा आली. वाचायला खूप सुंदर. पुस्तकही तेवढंच छान आहे आणि बोलले पण तेवढंच छान. आणि अनौपचारिक त्यांना फोटो असल्यामुळे ते काढून जास्त भाव. पुस्तक नाही वाचलं, दीक्षित सर छान बोलले. हो या सर इकडे. आता वाचलं नाही तरी चालेल. थोडं तिकडे म्हणजे नंतर मग आपण चहाला बाहेर जाणार. असू दे थांबा. फोटो काढताना असा पण काढायचा. त्यांचं पुस्तक याच्यात नाही आहे ना. हा ह्याच्या बरोबर. अच्छा. सरांच्या पुस्तक असू दे पुसून घे. त्या डिश नाही मिळाल्या ना. मला नको आता. डिश नको मग आता कापायला नको. हा तिथेच खाऊ ना. तिकडेच कापू. ते त्यांना सांगाल पुष्पगुच्छ हो दिलं. हो ते लाईव्ह पाहतच असतील ना सर. नाही त्यांना बरेचदा आता टेक्नोसेव्ही नसतात ना, नाही. आणि ते कळत नाही.
थोडा ऐकण्याचाही प्रॉब्लेम असेल. काकू काकू बाई. नाही कापायचा नाही, तो तिकडे हात ठेवून दे. आणि फेसबुक लाईव्ह फ्रेंड्सनाच दिसतं. नुसती ऍक्शन कर. पब्लिक नाही, public नाही. पब्लिक तू शेअर कर म्हणजे सांगते सांगते मी. माझं पब्लिकच माझी फ्रेंड आता सांगते मी, सांगते. वाटला नाही ते ऍक्शन करा म्हणजे तुला. माझे नाही नाही नाही, नाही नाही. तर तिथे कर. तिथे करू. ते वेगळे फ्रेंड्स नाहीच आहेत ना माझे. हो. पब्लिक जी आहे ना हो. विश्वमित्र आहेत मी. हो हो जगन जगन मित्र. आपण ठीक आहे, आपण चहा घेऊ. आपण तिकडे जातोय त्यापूर्वी फक्त दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांचं एक वाक्य सांगतो. यांना ते काय म्हणाले, तुमची कविता साधी आहे हो महत्वाचं वाक्य. पण सोपी नाही. म्हणजे अनुवाद केला अनुवाद जातो. असा. त्या अनुवादाबद्दल बोलता लिहिलंय, हो हो तुमची कविता साधी आहे पण सोपी नाही, अनुवादात ती सोपी वाटते. सोपी वाटते. म्हणजे अनुवादावरची ही त्यांची समीक्षाच आहे एका हो 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 प्रकारे. फार महत्वाचं वाक्य. ते कोणी केलं होतं सर अनुवाद? अनुवाद कोणी केला होता इंग्रजी होड्याचा? अनुवाद केला होता मकरंद परांजपे, तो मोठा हा, कवी आहे. मकरंद चांगलं. तो अनुवाद वाचला. चित्रे न्यू म्हणाले न्यू की क्वेस्ट अनुवाद वाचला आणि तुमची कविता ही सोपी वाटते पण ती सोपी नाही. साधी आहे पण सोपी. साधी आहे पण सोपी नाही आणि अनुवादामध्ये ती सोपी झाली आहे, तशी ती नाहीये. त्याच्यामुळे अनुवाद करणं हे जरा याचं काम आहे. सगळा आशय अनुवादात येत नाही. आणि येऊच शकत नाही. अनुवाद हे पण अनुवाद तरी हे- सुद्धा अनुवाद झाले पाहिजे. झाले तर वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्याबद्दल. नाही तर मग आपल्याला म्हणजे हा, रसाळ सरांचा आक्षेप असतो अनुवाद कवितेच्या अनुवादावर, पण डहाके सरांनी त्यांना फोडलं होतं. नाही म्हणजे एकाच ठिकाणी व्यासपीठावर. हिंदी अनुवाद यांनी स्वतःच केले. हो जोगळेकर सरांनी आता स्वतः युग असा म्हणजे 5-6 दिवसापूर्वी रसाळ सरांच्या पुस्तकावर मी मुख्य वक्ता होतो औरंगाबादला. आणि पुस्तक कुठलं, साहित्य अकादमी पुरस्कार जो मिळाला ते विंदांवर, गद्यरूप. विंदांचे गद्यरूप हे हा जो त्यांचा ग्रंथ आहे. आणि आज हे तर काय आठवडा गेला असेल माझा. हा संबंध आठवड्यात मी रात्री 1च्या आधी झोपलोच नाही. चालेल, 9:15 झाले. आपण चहा घेऊ आणि 10:30ला पुन्हा सुरू करू. समृद्ध बाहेर आहे चहा. तुमचं भाषण ऐकून आम्ही श्रीमंत झालो. हा, अगदी बरोबर. बहुतेक तिथे असं म्हटलेलं आहे त्याला, तर बघून घ्या. साखर वेगळी ठेवली आहे म्हणजे पूर्ण बिन आहे ना? साखर नाहीये, हा साखर वेगळी. बिन साखरेचाच आहे सगळा. थोडी खुर्च्यांची अरेंजमेंट हा, बदलून. मध्ये एक कशी हा, हा. जागा ठेवतो म्हणजे काय की तर 2-2ची रांगा. पूर्ण येत नाही. अनंत थोडा एक अंदाज घे आणि ती लगेच फोन करेल. तर मग तसा ते 15 कप आहे. पुन्हा वाटलं तर बोलव. तो जवळच आहे चक्र. पाणी इकडे आहे, पाणी आणि वॉशरूम आहे तिथे बाजूलाच. तिथे चप्पल आहे. मस्त झालं. याच्यावर ठरवण्याचं कारण हे स्मिता. सरकारी सरपंचातून गेलेलं आहे. त्यांच्याशी ओळखून. या चहा. हे देगलूरचे प्राचार्य आणि त्यांची मुलगी धर्माधिकारी बागलिंगे सरांचे ये राहुल, चहा घे आता बाहेर. चहा घे आता बाहेर. माझी काकू कम मावशी त्यांच्याकडूनच मी युनिव्हर्सिटीला होती. तेव्हा देशपांडे सर माझे आय एस कोचिंग सेंटरला त्यांच्याकडे चार्ज होता. तेव्हा ते तिकडे लेक्चरला वगैरे यायचं. हो, तर तिथे ऍक्च्युअली मी विद्यापीठात गेलो तर नाही गेलो. नाही तुम्ही घ्या ना चहा. तेच मला एकदम रिकलेक्ट झालं. एक वर्ष शिकलो. पुढे बसलेल्या लोकांची डोकीमध्ये आपण फोटो दिसत नाही. साथी जोशी VIT ला आहे. ही देगलूरचे धर्माधिकारी प्राचार्य त्यांची मुलगी नाव स्मिता. सकाळी मला हास्यनाचंही आलं.
माझे वडील पण इकडे यायचे फिलॉसॉफी डिपार्टमेंटला वगैरे. हो ना. हा, त्याचे काका पण फिजिक्सचे Physics विद्यार्थी. धर्माधिकारी सिव्हिल बहुतेक आपण यांना त्या प्रोग्रामला भेटलो ना अंजुकडच्या ते त्या दिवशी होते तिकडे प्रकाशनाचा प्रोग्राम लक्ष्मीकांत देशमुखांच्या प्रकाशन झालं तो पुस्तकाचा तेव्हा खूप गर्दी होती त्यामुळे कोण कोण आहे लक्षात नाही. ते कुठलं हे बघा हे त्या बॅग मध्ये ठेवून द्या आता जसं जे हो हो नाही, राहू द्या, मी ठेवते. इकडे ठेवू का? ठेवा इथं असं ठेवते मी बॅग मध्ये. तुमचं काय खूप दिवसात मला वाटलं या तुम्ही ऑफिसला. तुटली का ती तुटली नाही नाही तुटली नाही निघाली. बसा ना. जुनी आहे माझी खूप आवडती. हा तशी लावून घ्या ना सर हा येस काय म्हणतात मी ठीक आहे चांगली आहे. तुम्ही म्हणला का की जवळ होत्या लांब गेल्या मग म्हटलं फार लांब नाही गेलेली या तुम्ही. राहू द्या. हा तुम्ही ठीक आहे नाही येणार आता मी आपल्याच येतच ना. तुम्ही मध्ये एका कुठल्या तरी कार्यक्रमाला गेला होता मग तिथलं तुमचं हे पाहिलं मी कार्यक्रमात काहीतरी. हा त्याला हा, हे पंकज दुसऱ्या याला गेले होते तेव्हा ते आधीच ठरलं होतं नंतर त्यामुळे नाही आले. प्रिया येणार आहे थोडी उशिरा येणार. आला होता त्यामुळे ती उशिरा येईल बरं का प्रिया तुम्हाला माहित असेल. हा काल मनोज त्याचा आदेश ते म्हटले माझ्यासाठी मनोजसाठी नाही आला म्हटलं तर 25 पुढचं पुस्तक नाही काढायचं. नाही नाही ते काय म्हणतो नाही आधी बघू ना मला का केक कापला नाही तो तिकडे आता जेवताना बरोबर तिकडे हॉटेल मनोज 5 प्रती 10 प्रती मी घेतले हो तुझ्या पालन माया घेतले. होय होय अरे फार धावपळणी झाली ना. नाही नाही सगळं बरोबर. इथे आम्ही इथे शाटूमध्ये सापडलं आणि भावाचं नंतर सापडलं. शाटूला गाडी पार्क केले ना हा. त्या व्हॅलीमध्ये दिली. व्याऱ्यामध्ये त्याला बोलतो रात्री 10:30 ला गाडी आहे माझी. हा तो येणार आहे. नाही बरोबर आहे नाही तर नातेवाईकांकडे जायचं जेवायला. मनोज हा ना. पाहिलं मी हे त्यांना. म्हणजे ताई नमस्कार आम्ही टायगर मध्ये होता. हो 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 जॉईन झाला तो इमर्सनला आहे. आता मी येणार का बरं बरं पहिल्यांदा मी माझं बरं इकडे आलो असं. अगं कविता ती सर्च करू शकते का पहा. त्या काउंटरवर जी मुलगी आहे ना ती इकडे कुठे ती काउंटरवर तिला विचारून पहा हे टायटल सर्च करून पहा म्हणा. शक्यता कमी आहे पण विचारून पहा.